काय गाणं भाऊ, बराच वेळ झाला गपगप आहेस. काय झाला काय? नाही रे सोन्या, काय नाही. काय कसला टेन्शन आहे का? टेन्शन? अरे ते उद्या वट पौर्णिमा आहे ना. मग अरे 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून त्या बायका उद्या उपवास करणार. मग काय झालं, चांगलंच आहे ना. अरे पण एकाच जन्मात नवऱ्याची भागली ना, जिरली ना. उपास करायच्या आधी त्याला काही विचाराल का नाही? त्याला काही चॉईस आहे की नाही? तुला सांगतो, कालपासून घरात तो गुंडा पडलाय. त्याच्याकडे बघितलं का असं वाटतं फासाचा दोरच आहे. तुला खुश दिसतोयस, तुला काही उद्याचं टेन्शन नाही वाटतं? अरे बायको गेले मुंबईला तिच्या आईकडे. तिकडे कुंडीमध्ये वडाचं झाड आहे, त्याची पूजा करतात. ते सासऱ्यानं काल कुंडीच ठेवले लपवून, त्यामुळे मला काही टेन्शनच नाही. 2 दिवस झाले कुंडी शोधतायत. हे भारी राव. हो झालं का नाही? किती वेळ ती आधीच पुसताय? नाही, झालंय. हा करा लवकर, अजून ते मोरीत कपडे धुवायचे, भांडी घासायचे. कधी होणार सगळं? करतो लगेच करतो. हा त्याच्या आधी माझं अजून एक काम करा. हा तू फक्त सांग काय करू, लगेच करतो बघ मी. हा तर उद्या माझा उपवास आहे. हा मग माझ्यासाठी एक वेफरचा पुडा, एक राजगिराच्या लाडूचा पॅकेट, अर्धा किलो साबुदाणे, अर्धा किलो बटाट्याचा चिवडा आणि 4-5 प्रकारची थोडी फळं घेऊन या. बस एवढंच? अगं पण मी म्हणतो, तू कशाला उपवास वगैरे करतेस? उगाच तुला चक्कर बिक्कर आली मग? काय नाही, येऊ दे चक्कर बिक्कर, पण मी उपवास करणारच. अगं पण कशाला? 7 जन्म तुम्हीच माझा नवरा व्हावा म्हणून. खरंच एवढं प्रेम करतेस माझ्यावर? प्रेम बिम काय नाही, त्याला आधी पुसायचे, कपडे धुवायचे, ट्रेनिंग व्हायला नको ना जायला म्हणून. परत पुढल्या जन्मात दुसरा कोण नवरा भेटला तर परत सगळं पहिल्यापासून शिकवायला लागेल त्याला. म्हणून हा उपवास आहे. मी नाही उखाणा पण पाठ केलाय. या ना बसा, मी तुम्हाला ऐकवते. हा बोल, काय उखाणा पाठ केलास? पोलीस गेले पकडायला, चोर लागले पलू. पोलीस गेले पकडायला, चोर लागले पलू. वटपौर्णिमेच्या दिवशी नाव घेते, माझ्या नशिबात आलाय तुमच्यासारखा वलू. तू उखाणा घेतलाच आहेस तर आता मला पण एक आठवलाय, मी पण घेतो. अय्या तुम्ही पण घेताय? घ्या ना. गेलो होतो मालावर, तिकडून आला म्हशींचा घोळका. बघा नीट ऐक. गेलो होतो मालावर, तिकडून आला म्हशींचा घोळका आणि बायको म्हणते त्यात मला ओळखा. मी काय म्हैस दिसते का तुम्हाला? घरी या, तुमच्या तांगड्याच तोडते. चले लवकर, मला जेवायला दे, भूक लागले. हो देते, जरा दम घ्या. आणि हा आरतीचं ताट घेऊन कुठे चाललीस? आधी मला जेवाय दे, मग जा कुठे जायचं आहे ते. हो ते वटपौर्णिमा आहे ना, त्यासाठी केलं आरतीचं ताट. ए बाई, त्या वाड्याच्या झाडाकडे मला 7 जन्मासाठी मागू नको. हो मला पण काही हाऊस नाही आले असला बेवडा दारुडा नवरा 7 जन्म करायला. मला दारुडा बोलते? मग तू जाडी म्हैस. असू द्या, जाडी तर जाडी, तुम्ही पण दारुड्या बेवड्या. मी बेवडा असलो तरी सकाळी काय माझी उतरून जाईल, पण तुझं काय? तू आहेस तशीच राहशील ना, जाडी. माझ्या बापान तुमच्याशी लग्न लावून माझं नशीबच फोडला तर, आणि मला काय लॉटरीच लागली. जा जेवायला. चल झालं का वड पूजून? होय. मग काय मागितलं देवाकडे? मी म्हटलं देवाला, देवा माझ्या नवऱ्याला खूप पैसा दे, खूप संपत्ती दे, गाडी दे, बंगला दे, सगळी भरभराट होऊ दे. एवढी काळजी करतेस तू माझी? काळजी बिलजी काय नाही, हे सगळं दिलं तुमच्या छाताडावर बसून कसं घ्यायचं हे माहिती आहे मला. चला घरी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.